शहाजी बापूंच्यामुळे आसामचं पर्यटन वाढलेलं आहे, बरोबर ना. त्यामुळे उदय सामंत म्हणाले त्यांना, ताईनं पुस्तक लिहा, पण त्याच्यावर एक मोठा सिनेमा काढा. आणि सगळ्या वरचा जो काही स्टोरी आहे ती सगळ्यांना माहीत आहे, पण खरी आतली स्टोरी मला माहीत आहे. त्यामुळे तुम्हाला काय म्हणतो आपण ते स्क्रिप्ट रायटर म्हणून तुम्हाला माझ्याशीच बोलावं लागेल. उदय सामंत म्हणाले, जाताना मी कुठला मंत्री होतो आणि येताना उद्योग मंत्री झाले. लाडक्या बहिणी सगळ्या आहेत, खालीवरती लाडके बहिणी मेजॉरिटी आहे आणि लाडके भाऊ मायनॉरिटीत आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या आपल्या पुस्तक त्यांनी लिहिलंय, पण सत्कार मूर्ती आपल्या सर्वांची लाडकी बहीण दाई दिशा या पुस्तकाच्या लेखक नीलमताई गोरे यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आज आमच्या नीलमताई यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि ताईंचं ज्ञान पाहता मी एवढंच सांगतो की ज्ञानाचं खोरं म्हणजे नीलमताई गोरे. ज्ञानाचं खोरे म्हणजे नीलमताई गोरे. आणि पुस्तकाचं नाव दाही दिशा आहे. मी मगाशी विचारलं दाही दिशा काय आहे, बोले दाही दिशा म्हणजे दाही दिशांनी आपल्याला जी काही संकट येतील त्याला मात करायची. आणि पण राजकारणात काही जण दिशाहीन झाले आहेत, पण नीलमताईंनी बरोबर बाळासाहेबांच्या विचारांची दिशा पकडली. आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. उदय सामंत म्हणाले, जाताना मी कुठला मंत्री होतो आणि येताना उद्योग मंत्री झाले. खरं म्हणजे नीलमताईंना म्हणालो मी एक पुस्तक लिहा, त्याच्यावर लिहा. ते पुस्तक लिहिणं फार अवघड होईल तुम्हाला, कारण ते अवघड काम होतं, सोपं नव्हतं, कठीण होतं ना. आपल्या सगळ्यांना माहित आहे त्यावेळची परिस्थिती काय होती. ते आपले यांचे काय आहेत, शहाजी बापूंच्यामुळे आसामचं पर्यटन वाढलेलं आहे. रॉयल्टी मी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे तिकडच्या. खरं म्हणजे त्याच्यानंतर काही जाहिराती बघितल्या मी आणि त्याच्यावर शहाजी बापूचे ते डायलॉग असायचा, बरोबर ना. त्यामुळे उदय सामंत म्हणाले त्यांना, ताईनं पुस्तक लिहा, पण त्याच्यावर एक मोठा सिनेमा काढा. आणि सगळ्या वरचा जो काही स्टोरी आहे ती सगळ्यांना माहीत आहे, पण खरी आतली स्टोरी मला माहीत आहे. त्यामुळे तुम्हाला काय म्हणतो आपण ते स्क्रिप्ट रायटर म्हणून तुम्हाला माझ्याशीच बोलावं लागेल. आता किती ते आत खोलवर त्याच्या कंगोरे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत. आणि खरं म्हणजे गमतीचा भाग सोडा, परंतु ते जे काय आम्ही केलं ते या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं, यासाठी मला आनंद आहे.